पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या व्हिजन 2026 या गौरव सोहळ्यात UPSC परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। UPSC परीक्षेतील महाराष्ट्रातून 65 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत। त्यापैकी 22 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या सर्वांचा वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी देशासमोर असलेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्यासारख्या शासकीय अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याचं सांगितलं। सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी यावेळी बोलताना संकल्प करून संकल्पावर सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रयत्न करून हे विद्यार्थी यशस्वी झाल्याचं सांगितलं। या गौरव सोहळ्यात IAS उत्तीर्ण झालेल्या यशवंतांनी आपली मनोगत व्यक्त केली। आपल्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं आपण मित्रांच्या मदतीनं UPSCचा अभ्यास करत यशस्वी झालो असल्याचं 561 रँक मिळवलेले अहिल्यानगरचे बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितलं। आपल्या आयुष्यात मित्र आपल्याला घडवतात आणि बिघडवतातही। त्यामुळे मित्र हा एक असा नातं आहे आपल्या आयुष्यातलं जे आपण स्वतः निवडतो। बाकी सगळे नैसर्गिक नाते असतात। हे सगळे माझे मित्रमंडळी जे मला शाळेत असताना भेटले होते आणि हा माझा दिल्लीतला भेटलेला मित्र। मला असं वाटतं की आज या मित्रांमुळे मी इथं उभा आहे। माझ्या कठीण काळामध्ये हे सगळे मित्र माझ्यासोबत उभे होते आणि आज मला जी काही ओळख मिळालेली आहे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही माझं नाव होतं, या सगळ्या मित्रांचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। गणेश काळे हा समाज माध्यम हे दुधारी शस्त्र असून त्याचा योग्य वापर केल्यास चांगले परिणाम बघायला मिळतात असं 553वी रँक असलेल्या सांगलीमधील अरुषा पाटील हिनं सांगितलं। सोशल मीडियाचा यूज योग्य की अयोग्य हा जर आपण क्वेश्चन बघितला तर आपल्याला बॅलन्स पद्धतीने सोशल मीडियाचा यूज करावा लागेल। कारण जर्नीमध्ये असे बरेच प्रसंग येतात, अशा बऱ्याच रिक्वायरमेंट्स आहेत, जसे की आपल्याला मेंटोरसोबत कनेक्टेड राहावं लागतं। त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं कुठेतरी मध्य साधून सोशल मीडियाचा यूज करावा लागतो। कारण पूर्णतः आयसोलेशनमध्ये राहण्यापेक्षा थोडंसं आपल्याला जगाशीही कनेक्टेड राहता आलं पाहिजे, पण तेही राजवंशाप्रमाणे राहता आलं पाहिजे। कितपत योग्य आणि कितपत अयोग्य हे स्वतःला आपल्याला एकदा क्वेश्चन विचारला पाहिजे आणि त्या पद्धतीने सोशल मीडियाचा यूज आपल्या करिअरसाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि किती हानिकारक आहे याचा ॲनालिसिस करून आपण त्याचा निर्णय घेतला पाहिजे। यावेळी आमदार अशोकराव माने, दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, जनस्वराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर फी कारजिनी, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय जरग, पन्हाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री पोवार, मलकापूर महानगरपालिकेच्या नगराध्यक्षा रश्मी कोठावळे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीच्या सभापती शीतल यादव, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।